आज मी सकाळसाठी असा हलका फुलका आणि प्रोटीनयुक्त असा नाश्ता तुम्हाला दाखवणार आहे। अगदी कमी तेलामध्ये होणारा हा भरपूर असा प्रोटीनयुक्त हा नाश्ता आहे, कारण आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरणार आहोत। तिकडे बघू शकता खूप छान हेल्दी टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो। अगदी सकाळच्या घाईमध्ये सुद्धा खूप भारी हा नाश्ता तयार होतो। तर चला बघूया याला लागणारे साहित्य, बनवायची कृती आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तिकडे बघू शकता छान असा हा नाश्ता आपण आता तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 2 बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत आणि चांगले असे कस करून घेतले। तिकडे बघू शकता मस्त नरम सॉफ्ट असे शिजून घ्यायचे 2 बटाटे। फक्त 2च बटाट्याचा वापर केला मी, जास्त नाही केला। त्यानंतर अर्धी वाटी आपण इथे गव्हाचं पीठ टाकायचं आहे। आता गव्हाचं पीठ म्हणजे आपलं रोजचं डेलीचं खाणं आहे, ते खूप छान हेल्दी आपल्या शरीरासाठी। आणि ते 2 चमचे मी बेसन पीठ वापरते, हवं तर तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता। हे दोन्ही पीठ, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ, हे दोन्ही आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे आणि सकाळच्या नाश्त्यासाठी तर खूपच उत्तम आहे। आता आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकायचे। त्याच्यामध्ये थोडासा तिखटपणा देण्यासाठी आपण लाल मिरचीचा कूट किंवा अर्धा चमचा लाल मसाला पावडर टाकला तरी हरकत नाही। थोडासा हळद टाकायची, अगदी चिमूटभर, म्हणजे आपल्या नाश्त्याला थोडासा रंग येईल। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे हे जिरे, अर्धा चमच्याच्या अंदाजाने मी इथे जिरे टाकले। ओवासुद्धा तुम्ही टाकू शकता, ऑप्शन आहे, नाही टाकलं तरी काय हरकत नाही। आणि चटपटीत स्वाद देण्यासाठी आपण इथं चाट मसाला किंवा आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबूचा रससुद्धा टाकू शकता। त्यानंतर इथं चवीनुसार मीठ टाकायचं। आता आपण याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर, मी कोथिंबीर वापरली, तुम्ही हवं तर इथं मेथी पालकसुद्धा बारीक चिरून टाकू शकता। म्हणजे हेल्दी नाश्ता आहे। याच्यामध्ये गव्हाचं पीठ असल्यामुळे तर हा हेल्दी नाश्ता झालाच आहे ऑलरेडी। त्यामध्ये जर तुम्ही कोथिंबीरच्या जागी पालक, मेथी किंवा शिमला मिरची, गाजर वगैरे काही टाकलं तर खूपच म्हणजे हा भरपूरच असा हा आपल्याला भाजी चपातीसारखा हा प्रोटीन देणारा नाश्ता आहे। सकाळच्या घाईमध्ये अगदी तुम्ही कमी वेळात आणि कमी तेलात, कमी साहित्यामध्ये हा नाश्ता तयार करू शकता। हलका फुलका मस्तपैकी असा हा नाश्ता तयार होतो। हे असं मळून घ्यायचं। आता तुम्ही बघितलं मी याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबसुद्धा नाही टाकला, कारण बटाट्यामध्ये ऑलरेडी ओलापणा असतो, शिजल्यामुळं ते मस्त पॅक झालं पिठामध्ये। आणि थोडंसं हाताला तेल लावून हे नरम सॉफ्ट पीठ करून घ्यायचं, म्हणजे गव्हाचं पीठ असल्यामुळे ते मळलं जातं। विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये पाणीच नाही वापरलं। हे बघा, आणि छोटे छोटे असे बाउल घ्यायचे। आवडीनुसार तुम्ही याला पुरीसारखे एक साईज करू शकता किंवा कटलेटसारखा याला शेप देऊ शकता किंवा चौकोन आकार किंवा असे बाउल बनवू शकता। याचे तुम्हाला आवडेल तसं याचा शेप द्या। तर मला अशीच साईज आवडतं, मी प्रत्येक नाश्त्यामध्ये हा शेप देते, कारण की मस्त वाटतं आणि सोपं पण असतं बनवायला। हे बघा छान असा हा मस्त गोलाकार दिला पुरीसारखा। आता मी सगळे करून घेते। हे बघा करून घेतले। छोटासा उरलेला म्हणजे पिठाचा थोडासा असा गोळा राहिला होता, त्याचा छान असं छोटासा राहिला आहे। ह्याला असं प्रेस करून हलक्या हाताने तुम्ही याला असं पसरू पण शकता, म्हणजे जाड असेल तर याला पातळसुद्धा तुम्ही असं प्रेस करून तळ हातावर घेऊन असं करू शकता। थोडासा ओला हात ठेवायचा, म्हणजे चिटकन नाही हाताला। हे बघू शकता माझा ओला हात असल्यामुळं हे अजिबात चिटकत नाही आहे, कुठेच पीठ लागत नाही माझ्या हाताला। बघू शकता तुम्ही, एवढं मी जोरामध्ये प्रेस करते तरीसुद्धा। हे मस्त आता पातळ करून घेतले, थोडे जाडसर वाटत होते। आता मस्त ह्याला थोड्याशा तेलात, बघू शकता ह्या पूर्ण तेलामध्येच आपला हा नाश्ता सगळा असा फ्राय होऊन जाणार आहे। आणि ह्याच्यापेक्षा जास्त जरी असतात तरी एवढंच तेल आपल्याला पुरेसं असतं, कारण हा कमी तेलात होणारा नाश्ता आहे। तर आता हे सुरुवातीचे 3 मोठ्या पुऱ्याच्या साईजचे असे मी हा नाश्ता बनवलेला आहे, आणि एक छोटासा जो राहिला होता तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतला आहे। आता हे चांगलं फ्राय करायचं आणि असं ह्याला कडकपणा तयार होतो, थोडंसं चिटकलं गेलं एकमेकाला, ते बाजूला केलं। आणि बघू शकता मस्त क्रिस्पी रेड ब्राऊन असा हा रंग तयार झाला आहे, चांगला खरपूस भाजून गेलेला आहे आपला नाश्ता। आणि इतका छान हा नाश्ता तयार होतो ना, आणि विशेष म्हणजे झटकीपट हा नाश्ता तयार होतो असं कडक। आणि इकडे बघू शकता याचा कडकपणा तुम्ही अंदाजा लावू शकता। वरून एवढं छान कलर आलेला आहे आणि इतका भारी लागतो खाता वेळेस। वरचा जो क्रिस्पीपणा ना, आतला जो बटाट्याचा बेसन पिठाचा जो नरम सॉफ्टपणा आहे ना, तो खूप छान लागतो। तर मस्त रंग आलेला आहे, बस एवढा पुरेसा आहे। लगेच काढून घ्यायचं आणि ह्याला जे सुद्धा एक्स्ट्रा ऑइल असतो तो बाहेर काढल्यावर थोडा वेळ पंख्याच्या खाली ठेवला की सुकून जातं, किंवा तुम्ही असंही खाल्लं तरी काही हरकत नाही। आपण कमी तेलातच केलेला आहे हा नाश्ता। आता हे मी सगळं काढून घेते आणि उरलेलं सुद्धा याच्यामध्ये पॅनमध्ये टाकून घेते। हे बघा सुंदर असा हा नाश्ता चांगला झालेला आहे, शेकून तयार। आता दुसरं सुद्धा टाकून घेते। हे जाड झाले होते तर मस्त मी पातळ करून घेतलेले आहेत।
किंवा याला तुम्ही लाटू पण शकता पोलपाटावर हलक्या हाताने। तर सुंदर असा हा नाश्ता आपला तयार होतो। दोन्ही बाजूने असं शेक द्यायचा आणि चांगला रंग येईपर्यंत त्याला शेकून काढायचं। बघू शकता तुम्ही तेल आपलं किती कमी आहे, अजिबात असं म्हणजे असं डीप होईल इतकं तेल आपण वापरलं नाही। कमी तेलामध्येच हा नाश्ता तयार केलेला आहे आणि रंग छान आलेला आहे। तर चला आता मी प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला। हे बघू शकता थंड करून थोडा प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवलेला आहे। इतका भारी सॉफ्ट आणि नरम लुसलुशीत आणि वरून क्रिस्पी पण असलेला हा हेल्दी नाश्ता मी तयार केलेला आहे। सकाळच्या घाईमध्ये कधी सुचत नाही आपल्याला नेमकं करायचं काय नाश्त्यासाठी, आणि रोज रोज पोहे उपमा वगैरे खाऊन सुद्धा कंटाळा येतो। आणि चपाती भाजी द्यायची म्हणली तर लहान मुलं तर कंटाळाच करतात। त्यामुळं ना हे गव्हाचं पीठ आणि याच्यामध्ये जर भाज्या टाकल्या तर चपाती भाजी खाल्ल्यासारखं त्याला प्रोटीन भेटेल। तर असा नाश्ता नक्की ट्राय करा आणि गपचूप याच्यामध्ये भाज्या टाका, म्हणजे लहान मुलासाठी तर खूपच हेल्दी राहील हा नाश्ता। तर बघू शकता गव्हाचं पीठ असल्यामुळं हा नाश्ता खूपच छान हेल्दी असतो। हा बेसन पीठ वापरलं आहे, सोबत आपण याच्यामध्ये चटपटीत असा चाट मसाला टाकला आहे। खूप छान लागलं मला, मेल्ट झाला आतला जो बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ जे टाकले बटाटे सोबत जे मस्त मॅश होतात तोंडामध्ये आणि वरून क्रिस्पीपणा जाणवते। एकंदरीत खूप हेल्दी नाश्ता आहे। सिंपल खाऊ शकता, चहासोबत खाऊ शकता गरमागरम, किंवा असे केचपसोबत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता। तर नक्की एकदा ट्राय करा। तुम्ही बघितले खूपच कमी वेळामध्ये हा रेसिपी तयार होती। आपल्या घाई गडबडीच्या रुटीनमध्ये हे असे छान छान हलके फुलके आणि कमी वेळात होणारे नाश्ते जे प्रोटीनयुक्त पण असतात, हेल्दीसुद्धा असतात आणि आपल्याला बनवायला सुद्धा काही वेळ लागत नाही। तर नक्की एकदा ट्राय करा। आवडला असेल तर हे थोडंसं केचप घेतलं। तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि आवडला असेल तर नक्की एकदा ट्राय करून खाऊन बघा, नक्की तुम्हाला आवडेल। तर भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या।